श्रीराम समर्थ। आज आपण दुसरा नमस्कार बघणार आहोत। तो नमस्कार कोणाला आहे? द्वितीयो मे नमस्कार जात वेद से देवाय प्राणीनां पावकाय। अहो, दुसरा नमस्कार हा अग्निदेवतेला सांगितलेला आहे। अग्नी हे सूर्याचंच काम करतो। त्याच्यामध्ये सुद्धा उष्णता आहे, ऊब आहे, ऊर्जा आहे। म्हणून सूर्य जेव्हा अस्ताला जातो त्यावेळी ते आपलं सगळं कार्य हे अग्नीला देतो। म्हणून प्रत्येकाला जाणून घेणारा असं त्याला म्हटलंय, म्हणून जात वेद असं त्याला म्हटलंय। हा शब्द स्त्री सूक्तामध्ये आपल्याला जास्त दिसून येतो। प्रत्येक ठिकाणी हा अग्नी आपल्याला जीवनभर सहाय्य करत असतो। अहो, सकाळी उठल्यापासून अगदी चूल पेटवून आपण अन्न शिजवतो आणि ते अन्न आपलं भरणपोषण करत असतं। म्हणून जेवण करताना सुद्धा भोजन मंत्र आपण म्हणतो, त्यात उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म। मग हा अग्नी जो आहे तो आपल्याला आयुष्यभर हवा असतो, कारण त्याचं लक्षणच काय आहे? तो जिवंतपणा, आपण जिवंत आहोत हे अग्नीचंच लक्षण आहे। कारण आपण जर थंड पडलो तर काही खरं नाही। म्हणून पोटातील अग्नी त्याला आपण जठराग्नी असं म्हणतो। आणि ह्या अग्नीचा जसा आपल्याला उपयोग होतो त्याप्रमाणे तो संहारक सुद्धा आहे। म्हणून त्याला आपण सहाय्यक बनवायचं आहे का संहारक बनवायचं आहे हे आपल्यावर अवलंबून आहे। कारण अग्नी हे शुद्धतेचं प्रतीक आहे। म्हणून सीता शुद्धीसाठी सीतेनी अग्निदिव्य केलं होतं। श्रीराम आणि सुग्रीवांनी अग्निसाक्ष ही सख्य मैत्री केलेली होती। अशा अनेक गोष्टी ह्या अग्नीकडे असतात। तो सदा पवित्रच असतो आणि म्हणून त्याला पावक असं म्हटलं जातं। सूर्योदय आणि सूर्यास्त याला अग्नीमध्ये वातावरण शुद्धीसाठी आहुती देतात, त्याला अग्निहोत्र असं म्हणतात। आणि त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते। अग्नी आपल्याला काय संदेश देत असतो? तर अग्नी हा ऊर्ध्वगामी आहे। बघा, त्याच्या ज्वाळा सतत वरतीच जात असतात। तसंच अग्नी आपल्याला उपदेश देतो की तुम्ही विकासाचा मार्ग स्वीकारा, योग्य दिशेने प्रगती पथावर चालत राहा। हा संदेश आपल्याला अग्नी देतो। म्हणून त्याला आपण दुसरा नमस्कार हा अग्नीला करतो।